सर्वांना जय भीम. व्हिडिओ आवडला तर नक्की शेअर करा, कमेंट करा आणि माझ्या सर्व महाराष्ट्रातील बांधवांपर्यंत व्हिडिओ नक्कीच पोहोचवा. विषय असा आहे की आरक्षण उपवर्गीकरण होईल किंवा ना होईल मला नाही माहिती त्याचं, पण माझ्या मातंग समाजातील बांधवांना काही लोक ट्रोल करतात. बरं, ट्रोलही करा, त्याच्याबद्दल मला काही प्रॉब्लेम नाही. मी अण्णाभाऊ साठेंनाही मानतो, मी लहुजी वस्ताद साळवेंनाही मानतो. बिकॉज त्यांनी जे केलं ते केलं, त्यांच्यासारखं कोणी होणार नाही. आणि आपलाच समाज आहे तो सुद्धा. म्हणजे SC मध्ये येणाऱ्या सर्व जाती आपल्याच आहेत. संत रविदास महाराज आपलेच आहेत, वाल्मिकी महाराज आपलेच आहेत. म्हणजे ऑलमोस्ट महाराष्ट्रामधले जेवढे पण महापुरुष आहेत ते आपलेच आहेत. आपण त्यांच्या संग वाद घालून किंवा त्यांना घाण शिव्या देऊन आपलं कधीच भलं होणार नाही. कारण की आपली एकी म्हणजे आपले महापुरुष आहेत. आणि सोशल मीडियावर सर्रास त्यांच्याबद्दल अपशब्द बोलले जातात. मी असं बोलत नाही की फक्त बाबासाहेबांनाच कुणी घाण बोलतं, सर्वच महापुरुषांना बोलतात. तर त्या सर्वांना एकच सांगायचंय मला, माझ्या समाजाचं जरी कुणी चुकत असेल तर तो चुकतोय. मी बोलत नाही तो चुकत नाही. पण मला काय बोलायचंय की ह्या गोष्टी कुठं थांबल्या पाहिजे. आपण सगळे भाऊ आहोत. अरे SC समाज म्हणजे 59 जाती एकत्र आलेला बांधव म्हणजे शेड्यूल कास्ट. या शेड्यूल कास्टवर जेव्हाही अत्याचार अन्याय होतो ना, त्यावेळेस हा शेड्यूल कास्ट कट्टर हिंदू राहत नाही, हा कट्टर दलित होतो. आणि ह्या दलिताला उघडा नागडा करून हाणलं जातं. या दलिताला मंदिरात का गेला म्हणून मारलं जातं. या दलिताला बऱ्याच गोष्टी होत्या त्या संघ की तू दुसऱ्या जातीच्या मुलीसंग लग्न केलं म्हणून मारलं जातं. मग मला सांगा, आज मातंग समाजाने एक वेगळा नारा काढला, ठीक आहे, काय हरकत नाही, तो ज्याचा त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे. मला फक्त जो नारा देताय तुम्ही आज, ठीक आहे, त्या नाऱ्याला बिलकुल विरोध नाहीये. पण ज्या दिवशी तुमच्यावर अत्याचार अन्याय होईल, तुम्हाला ज्या दिवशी एखादा सवर्ण माणूस मारल, ज्या दिवशी तुमची धिंड काढल, ज्या दिवशी तुमच्यावर जातीवाद होईल, त्या दिवशी तुम्ही तोच नारा द्या, पोलीस स्टेशनमध्ये जावा. या दिवशी तुम्ही तोच नारा द्या आणि तुमचे हक्क अधिकार मागा, बघा भेटतात का. कारण की जय भीमच्या नाऱ्याशिवाय कोणताच नारा, सिरियस सांगतोय, मस्करी करत नाही, जय भीमच्या नाऱ्याशिवाय कोणताच नारा हा तुम्हाला मदत करू शकत नाही. आणि त्याच जय भीमच्या नाऱ्यामध्ये ताकद आहे. आणि जय भीमचा नारा म्हणजे कोणत्या एका जातीचा नाहीये. जय भीमचा नारा हा या भारतामधल्या प्रत्येक शोषित, पीडित, दलित आणि महिलांसाठी आहे. म्हणजे विचार करा की आज आपण भांडतोय गुणासंघ, एकामेकासंघ. काही लोक अण्णाभाऊ साठेंना घाण बोलतात, ते लहुजी वस्ताद साळवेंना घाण बोलतात. ते त्यांना त्यांच्याबद्दल माहीतच नाहीये, त्यांचा इतिहासच माहीत नाहीये, त्यांनी कधी पुस्तकच वाचली नाहीयेत, म्हणून त्यांच्याबद्दल ते अपशब्द बोलतात, घाण बोलतात. मी त्यांना काहीच बोलणार नाही, कारण की त्यांचा अभ्यास कमी असेल. माझ्यासारखा सुशिक्षित तरुण कधीच कोणत्या महापुरुषाला घाण बोलणार नाही. मी नक्की समजवण्याचा प्रयत्न करेन. समजला तर ठीक आहे, नाही समजला तर मी सोडून देईन. कारण की भांडण करून किंवा वाईट बोलून काहीच होत नाही. आपण दोन्ही समाज एक आहोत. अण्णाभाऊ साठेंना जर तुम्ही मानताय तर अण्णाभाऊ साठेंनी स्वतः सांगितलं, जग बदल घालून घाव मज सांगून गेले रे भीमराव. अख्ख्या जगाला बदला म्हणून सांगून गेले बाबासाहेब. आणि इथं आमच्या जातीमध्ये भांडण आहे, आमच्या जाती बदलायला तयार नाहीयेत. आमचे काही मातंग बांधव आहेत, मला त्यांना एवढंच एक सांगायचंय, तुम्ही आज खाता तो घास आणि घेतात तो श्वास फक्त बाबासाहेबांमुळे आहे. भले तुम्ही म्हणत नसाल किंवा तुम्हाला म्हणायचं नसेल, कारण की तुम्हाला आज बोलण्याचा सुद्धा अधिकार बाबासाहेबांनी दिला, तुम्हाला आज कपडे घालण्याचा सुद्धा अधिकार बाबासाहेबांनी दिला. आणि आज तुम्ही जर म्हणत असाल की बाबासाहेबांचे आमच्यावर उपकार नाहीये, तर तुम्हाला पुस्तकं वाचण्याची गरज आहे, तुम्हाला अभ्यास करण्याची गरज आहे, तुम्हाला नॉलेज घेण्याची गरज आहे. कारण की या भारतामध्ये SC, ST, NT, VJNT या समाजाचा जर उद्धार कोण असेल तर ते फक्त बाबासाहेब आंबेडकर आहेत. भले तुम्ही तुमच्या जातीच्या महापुरुषाला माना, काही प्रॉब्लेम नाही, आम्हीही त्यांचा रिस्पेक्ट करू. आणि जे करत नसतील ते अडाणी असतील. पण सगळ्यांनाच नावं ठेवणं किंवा सर्वांनाच एकसारखं बघणं हे सोडून द्या. कारण की आम्ही समाजात राहतो. मला असं वाटतं की जी फालतूगिरी चालली सोशल मीडियावर ती बंद झाली पाहिजे. नाहीतर ह्याच्यातून काय होणार, याच्यातून पोलीस केसेस होणार, याच्यातून या समाजातली व्यक्ती त्या समाजातल्या व्यक्तीवर 100% रागाच्याच आणि द्वेषाच्याच पोटाने बघत राहील. त्याच्यामुळे मला असं वाटतं की जी सोशल मीडियावर अडाणी गँग आहे त्यांनी सोशल मीडियावर काही बरळू नये. जर तुम्हाला पुस्तकं माहीत नसतील त्याचा अभ्यास करा. कारण की काय झाले, मी एक पोस्ट केली, मी स्वतः वाचून पूर्णपणे इन्फॉर्मेशन काढून पोस्ट केली होती.
ती पोस्ट अशी होती की लहुजी वस्ताद साळवे यांचे गुरु रानबा महार कांबळे आहेत. आता काही लोकांना असं वाटायला लागलं की मी खोटं बोलतोय. ते म्हणायला लागले की अरे त्यांचेच वडील त्यांचे गुरु आहे. अरे नाही रे बाबांना, तुम्ही गुगलवरची इन्फॉर्मेशन मला सांगताय. मी तुम्हाला पूर्णपणे पुस्तकं देतो, त्याचा अभ्यास करा. ह्याच्यामध्ये विरोध करण्यासारखी गोष्ट नाहीये, ह्याच्यामधनं अभ्यास करण्यासारखा विषय आहे. कारण की अभ्यास केल्यानंतरच तुम्ही लोकांनी सांगितलं की लहुजी वस्ताद हे महात्मा ज्योतिराव फुलेंचे गुरु आहेत. मान्य करतो ना आम्ही कुठं बोललो की नाहीये. पण तुम्ही हे सुद्धा मान्य करा ना की लहुजी वस्ताद साळवेंचे गुरु हे रानबा महार कांबळे आहेत. पण तुम्ही ते मान्य करायला तयार नाही. बऱ्याच लोकांनी मला सांगितलं त्यांची समाधी कुठे. बाबा समाधी सगळ्यांचीच बांधतात का? बरं बांधली पण असेल तर त्याचा शोध काढू आपण. अजून एक महत्वाची गोष्ट, महावस्ताद रानबा कांबळे हे वयाने लहुजी वस्ताद साळवेपेक्षा 17 ते 18 वर्षांनी मोठे होते. आता हा इतिहास आपल्याला जर समोर आणायचा असेल तर पुस्तकं वाचावी लागेल. मी बोलतोय म्हणून खरं बोलू नका. तुम्ही सुद्धा पुस्तकं वाचा. तुम्हाला जेवढी पुस्तकं वाचता येतील तेवढी पुस्तकं वाचा. आणि मला सुद्धा हा इतिहास खरं तर माहित नव्हता, पण हे तुमच्यामुळं थोडासा काय बोलतात अभ्यास केल्यामुळं कळलं की बाबा हे खरं खरं होतं. मला तर आजपर्यंत हे सुद्धा माहित नव्हतं की महान वस्ताद रानबा कांबळे हे महार आहेत किंवा ह्यांनी काय केलं. कारण की आम्हाला कधीच एवढ्या लांब जाण्याची गरज पडली नाही. आजपर्यंत आम्ही बाबासाहेबांपेक्षा कधीच कुणाला मोठं समजलं नाही, समजणारही नाही. आता आम्हाला सुद्धा महापुरुषाच्या यादीमध्ये रानबा महार कांबळे यांना बसवावं लागेल. साहजिक गोष्ट आहे, कारण की त्यांचे बी कार्य आहेत, त्यांनी सुद्धा महान कार्य केल्यात. मग त्यांना सुद्धा त्या महापुरुषाच्या यादीत बसवणं गरजेचं आहे. तर ते येणाऱ्या काळात ते तर होणारच आहे. पण आपण अभ्यास जर केला आणि एकामेकाला नाव ठेवण्यापेक्षा जर आपण पुस्तकातल्या गोष्टी जर वाचून दाखवल्या किंवा संदर्भांसह सगळ्या गोष्टी सांगितल्या, विरोध होणारच नाही ना. जातीचा म्हणून जर बघत असाल तर भाऊ, महाराष्ट्रामध्ये महार जातीची खूप सारी लोक अशी होऊन गेली की त्यांनी खूप डेंजर कर्तव्य बजावले आहेत. आजही आम्ही सुद्धा जिवंत आहोत. आजही आम्ही सुद्धा समाजासाठी लढतोय. आज माझ्यासारखे असंख्य भीमसैनिक माझ्या समाजासाठी लढत आहेत. तर साहजिक गोष्ट आहे ना, आम्हाला सुद्धा समाजासाठी काहीतरी करायचंय. येणाऱ्या काळामध्ये साहजिक गोष्ट आहे, आम्ही आज लढतोय, आमच्या समाजाला उद्या आमचा सुद्धा ह्यावा वाटेल की आम्ही सुद्धा लढत होतो ना. कारण की आम्ही गप नाही बसलो ना, आजही लढतोय. आम्ही तर मनोवाद्यांच्या विरोधात लढतोय, सरळ सरळ लढायचं काम करतो आम्ही. तर विषय असा आहे की पहिला अभ्यास करा भावांनो, आणि कोणत्याही महापुरुषाला नावं ठेवू नका. सगळे महापुरुष आपलेच आहेत. प्रत्येकाने काही ना काही चांगलं काम केलंय आणि नक्कीच त्या महापुरुषाचं अप्रिशिएट करणं हे आपल्या प्रत्येकाचं कर्तव्य आहे. एवढंच बोलतो आणि इथेच थांबतो. सर्वांना जय भीम, जय भारत, जय भीम, नमो बुद्धाय, जय भीम, जय संविधान.